निवडणूक आयोग तर काय बोलायचंच नाही, पण मला सुप्रीम कोर्टाला पण प्रश्न विचारायचा आहे की तुमचे डोळे उघडे आहेत की नाही. काय एखाद्या माणसाचा पक्ष आहे तो तुम्ही पक्षच बळकावून घेताय. 3 वर्ष तुम्ही पक्षाची केस लढताय आणि सुप्रीम कोर्ट एवढं बिझी आहे की त्यांना वेळच देत नाही. एवढ्या इम्पॉर्टंट केसमध्ये जर एवढी बिझी असेल की आता जर जानेवारीची डेट लागली मी तोपर्यंत इलेक्शन होऊन जातील. म्हणजे आपल्याकडे निवडणूक आयोग तर काय बोलायचंच नाही, पण मला सुप्रीम कोर्टाला पण प्रश्न विचारायचा आहे की तुमचे डोळे उघडे आहेत की नाही. काय ते चाललंय आणि सुमोमोटो करा ना तुम्ही. प्रत्येक वेळेला कोणतरी कोर्टात जात आहे. आता शिवसेना आणि राष्ट्रवादीची केस किती दिवस चालली आहे? 3 वर्ष तुम्ही पक्षाची केस लढताय आणि सुप्रीम कोर्ट एवढं बिझी आहे की त्यांना वेळच देत नाही. त्याच्यामुळे कोणाला बोलायचा हाच प्रश्न आहे. लोकशाही धोक्यात आहे असं वारंवार म्हटलं जातं, तर अशा पेंडिंग केसेसमुळे पण या पद्धतीच्या गोष्टी होतात असं वाटतं. पण चुकीचंच आहे ना हे. एखाद्या माणसाचा पक्ष आहे तो तुम्ही पक्षच बळकावून घेताय आणि तुम्हाला व्हॉइसच नाही कुठे. मग तुम्ही कोणाकडे न्याय मागणार? आपण न्यायदेवतेकडे बघतो आणि न्यायदेवता जर या एवढ्या इम्पॉर्टंट केसमध्ये जर एवढी बिझी असेल की आता जर जानेवारीची डेट लागली मी तोपर्यंत इलेक्शन होऊन जातील. मग काय फरक पडतो अजून 3 वर्ष? याला काहीच अर्थ उरत नाही ना. एकीकडे आणि माझं असं म्हणणं आहे की तुम्हाला खात्री आहे ना की तुम्ही भरपूर काम केलंय, तुम्ही निवडून येणार आहात, मग या ना सरळ मैदानात आणि लढा ना. हे असं चोरी छुपे कशाला करताय?